एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। गोकुळ गीते थोड्याच वेळात मुंबईकडे रवाना होणार असल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे। तर नाशिक विमानतळावरून ते विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत। तर नाशिक विधान परिषदेचा निकाल समोर आला। अतिशय धक्कादायक हा निकाल होता। गोकुळ गीते विजयी झाले आणि आता ते नाशिक विमानतळावरून मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती समोर येतेय। गणेश गीते यांना घेण्यासाठी एक खासगी विमान 3:30 वाजता येणार आहे अशी माहिती मिळते। तर आपण बघतोय की नाशिक विधान परिषदेचा निकाल समोर आलेला आहे आणि यामध्ये गोकुळ गीते यांचा दणदणीत विजय झालाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, आपण मगाशीच लाईव्ह मध्ये बघितलं की तुम्ही गोकुळ गीते यांचा पाठलाग करत होता आणि ते विमानतळाच्या दिशेने निघालेले सुद्धा आहेत। काय घडामोडी घडतात? प्रियंका, आपण बघतोय गोकुळ गीते यांचा विजय झाल्यानंतर गोकुळ गीते यांची राजकीय भूमिका नेमकी काय असणार, कारण त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि विशेषतः शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा त्यांनी पराभव केला होता आणि त्यामुळे निवडून आलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते कुणाकडे जाणार, भाजपत जाणार की शिंदेच्या शिवसेनेत जाणार, अशा प्रकारचे वेगळे तर्क जे आहेत ते लावले जात आहे आणि त्यांना आता विमान घेण्यासाठी येते अशी देखील माहिती समोर आलेली आहे। नाशिकच्या ओझर विमानतळावरती दुपारी 3:30 वाजता VSR कंपनीचं एक खासगी विमान जे आहे ते ओझर विमानतळावरती दाखल होते आणि याच खासगी विमानाने गोकुळ गीते हे मुंबईच्या दिशेने जातील। आता गोकुळ गीते हे नाशिक मधल्या त्यांच्या मसरूळ निवासस्थानावरती आहे। ते त्यांच्या आई वडिलांना भेटल्यानंतर आता त्यांच्या गावी ते गेलेले होते। नाशिक पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेलं जे त्यांचं गाव आहे निफाड तालुक्यातलं, त्या गावी ते गेलेले होते आणि त्या गावावरून ते आता नाशिक शहरामध्ये त्यांचं जे राहतं घर आहे त्या राहत्या घरी आलेले आहे। तिथे त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जातंय। डीजे मध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि हे सगळं स्वागत आवरल्यानंतर गोकुळ गीते हे विशेष विमानाने मुंबईला जातील आणि ते त्यानंतर गिरीश महाजनांना भेटल्यानंतर ते एकनाथ शिंदेकडे जातील अशा प्रकारची माहिती आहे आणि ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशा प्रकारची माहिती देखील आपल्याला सूत्रांकडून मिळते। गणेश गीते आणि गोकुळ गीते यांची भूमिका हीच होती की आपण